भारताचा सगळ्यात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा ऑपरेशन सिंदूरद्वारे खात्मा करण्यात आलाय। जैश ए मोहम्मदचा प्रमुख असणाऱ्या दहशतवादी मसूद अझहरच्या घरावर भारतीय वायुसेनेने हल्ला केला। इथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय देखील होतं। याच मुख्यालयात त्याचं प्रशिक्षण केंद्र होतं आणि इथूनच तो आपल्या संघटनेसाठी फंडिंगचं काम करायचा। तेच बेचिराग झाल्यानं मसूद अझहरला जोरदार धक्का बसलाय। त्यातच ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबियांचा खात्मा झाल्यानं आता तो एकाकी पडलाय। मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय। त्यात मसूद अझहरची बहीण मौलाना कशबचं पूर्ण कुटुंब ठार झालंय। राऊफ असगरचा मुलगा हुजेफा, भावाच्या पत्नीचाही खात्मा झालाय। मुफ्ती अब्दुल राऊफचा नातू, मुलगी शहीद बाजी सादियाच्या पतीसह 4 मुलं ठार झाली आहेत। मसूद अझहरचा भाऊ दहशतवादी राऊफ असगर गंभीर जखमी झालाय। राऊफ असगर कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड आहे। पहलगाम हल्ल्याच्या कटात दहशतवादी राऊफ असगरचा सहभाग होता। भारत विरोधात दहशतवादी कारवायांमध्ये मसूद अझहरचा नेहमीच हात राहिलाय। मसूद अझहरचं नाव पहिल्यांदा 26/11च्या हल्ल्यात समोर आलं होतं। त्यानंतर मसूदच्या भारत विरोधी कारवायांचा वाढता सहभाग भारताची चिंता वाढवत होता। मसूद अझहर जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे। जैश ए मोहम्मद कडून भारतात अनेक हल्ले करण्यात आले। जम्मू काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवर देखील हल्ला करण्यात आला होता। 1999 मध्ये कंदाहार विमानतळावर भारतीय विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं। 155 प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अझहरची सुटका झाली होती। जैश ए मोहम्मदचा कमांडर होता मौलाना मसूद अझहर। 14 फॅमिली मेंबर्सला आपण संपवलेलं आहे आणि आय एम शुअर की हे जितके घरचे लोक होते 14 लोक त्या घरात होते आणि ते पूर्ण जमीनदोस्त झालं आहे। आता ते कधीही जन्नतमध्ये जाणार नाहीत, ते सरळ जहन्नुमला पोचले असतील। आता हा एक धडा त्यांना पण आहे आणि जो तो तडफड होत असेल आणि जिथे कुठे आता लपला असेल, आता नेक्स्ट टर्न त्याची आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबियांचा खात्मा झाल्यानं तो एकाकी पडलाय। हल्ल्यात मी का मेलो नाही असा प्रश्न हतबल झालेल्या मसूदनं विचारलाय। मसूदनं आयुष्यभर ज्या दहशतवादी संघटनेसाठी फंडिंग केलं ते एका क्षणात उद्ध्वस्त झाले। प्रशिक्षण दिलेले मसूदचे दहशतवादी साथीदारी भारताच्या हल्ल्यात ठार झालेत। इतकंच काय तर मसूदनं आपल्या जीवलगांनाही गमावलंय। त्यामुळे इथून पुढे भारताविरोधात दहशतवादी हल्ला घडवताना मसूदला हजारदा विचार करावा लागेल हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।